या साईडला बघा शर्तींचे बैलात टाईट आणि मम्मीचे पप्पा म्हणजे बाबा बरे आहेत ना? मग येतं ना रोज मारायचं मावशी यांच्या जोडीला कपडे धावायला जेव्हा बी यायच्या ना मावशा तर तेव्हा जय श्रीराम मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करता. मी गौरी पाडाचा. माझं नाव तन्मय मात्र महाराष्ट्र मराठी जागृती एकविरा माती की जय. सो आता आपला पदयात्रेचा पहिला दिवस आणि इकडे बघा आई मामी बाबा. तर चला एकविरा आईचा उदा तर पालखी आपल्या पुढे गेली आहे. मी आंघोळ जात होता पालखीला डीजे वाजवत आणि पालखी माझ्या समोरून असे चाललेली. भाई बोललो आता कुठं चालले ना कुठं नाही. आता किती वाजलं वाजल्यान तरी 7 पावणे 7 वाजल्यान. आणि आता आम्ही निघलो आणि निखिल मामा नाही ना दादा मामा दादा. तर पावणे 7 वाजता त्यावेळी पालखी काढले. काल रात्री मिरवणूक केली कारण की आज सकाळी टाइमपास नको व्हायला. लवकर पल्ला काढायचा असेल तर चला पालखी पुढे गेली आणि आता आपण जाऊ. आणि थंडी बघा किती. आता आपण जाऊ पुढे पालखीच्या जोडीला लगेच भेटू. मामा आणि मीच मागं राहिले. आणि यांच्या या साईडला बघा शर्तींचे बैलात टाईट बाबा रगीलच रगील. घाबरलं मी बी घाबरलो ते बी घाबरलं. ही मामांची नदी आणि इथं आंघोळ करायला मी रोज मारायचो मावशी यांच्या जोडीला कपडे धावायला जेव्हा बी यायच्या ना मावशा तर तेव्हा इकडं ना बाई इथं तरपारच हो. इथं आंघोळ धावत बसायचो. आणि मामा आहे जोडीला. मामा काय तुमचं नाव? विराज डोंगरे. आणि चेतन मामा. तर पालखी आता थोड्याच अंतरावर आहे. आपण पालखीचा पल्ला लवकरच गाठू आणि पालखीला बघायला भेटेल आपल्याला. तर या साईडला मामे आहेत आणि मम्मीचे पप्पा म्हणजे बाबा बरे आहेत ना? मग येतं ना चालत आता जोडीला किनवली परत येतं आम्हाला सोडायला.
आता इकडे सर्व थांबलेत. नाश्त्याचा नियोजन इथे तर या साईडला नाश्ता आणि या साईडला आपला पालखी आहे आणि या साईडला सर्व माऊली आहेत. इथं विश्रांती करू आणि मग नंतर पुन्हा आपल्या पल्ल्याला स्टार्ट करू. इकडं तुंबरी भरली. तर मित्रांनो आपण सोडल्या आता किनवली सोडली आणि आपल्याला लागली संगम नदी. तर ही खूप पवित्र नदी आहे. तर 2 नद्यांचा मेळा होतो इथे. आणि आता आपला पुढचा स्टॉप आहे सरळगावच्या नंतर डायरेक्ट जेवणाचा स्टॉप असेल आपला मुरबाड. तर इकडे इकविराम माऊली आहेत. चला माऊली. आणि हा आपला सेकंड चॅनल आहे. तर तुम्ही विचार करत असाल की पुढे जातो जरा. तर तुम्ही विचार करत असाल की 2 चॅनल कशाला वगैरे वगैरे. तर तुम्हाला हा प्रश्नचिन्ह पडला असेल तर हा आपला पर्सनल ब्लॉगिंग चॅनल होईल. आणि कालचा आपला पहिलाच ब्लॉग पडलेला आज आणि हा ब्लॉग उद्या पडेल म्हणजे उद्या पाडायचा मी ट्राय करेन. तर हा पर्सनल ब्लॉगिंग चॅनल आपला. आणि दुसरा चॅनल आहे तो शर्तींचा. तो आपण शर्तींसाठीच ठेवू कारण की तो टॉप लेवलचा विषय आहे ना. तो सोडून चालणार नाही. 2025 मध्ये नक्कीच त्याला कमबॅक मध्ये आणायचा ट्राय करेन मी. नक्कीच 1 लाख नाही पण 50,000 सबस्क्रायबर तर 2025 मध्ये तर होतील. कारण की 26 जानेवारीला मोठा धमाका करायचा आहे. म्हणजे त्या चॅनलवर मोठा धमाका बघायला भेटेल तुम्हाला. ब्लॉगच बघायला भेटेल बाकी काही नाही. तर 26 जानेवारीपासून आपण त्याच्यावर कंटिन्यू राहायचा आणि व्लॉग खूप पाडायचे शर्तींचे. आणि ह्याच्यावर पण ह्याला पण नाही सोडणार आणि त्याला पण नाही सोडणार. त्याला तो सोडणारच नाही भाई. तो टॉपचा विषय आहे. तो टॉपचा हत्यार आहे आपला. तर ही संगमनेर का काय संगमनेर बोलतात की काय बोलतात संगम नदी आहे. तर आता आपण चाललोय. आता आपण काय सरळगावला आपला पुढचा स्टॉप. हा आणि हा चॅनल मी सोडणार नाही. तो पण चॅनल सोडणार नाही. तर चला जाऊया. आई माऊलीचा उदा माझा एकविरा आईचा उदा. आणि मेन बात अशी आहे का आपण एकविरीच्या पालखीला चाललं म्हणून हा पहिला व्लॉग. आणि नेमका म्हणजे आमचा मशाला जायचा प्लॅन 1 महिना अगोदर झालता का बा असं करायचं असं नियोजन तुझं असं म्हणजे एवढ्यापर्यंत ठरलेला. पण 18 तारखेला जेव्हा निघणार होतं तेव्हाच पहिला दिवस होता पालखीचा म्हणजे काल मिरवणुकीचा. तर मग मामाचा 4-5 दिवस अगोदर म्हणजे फोन आला 1 हप्त्या अगोदर का बा अशी पालखी आपली निघणार आहे. तर तेव्हाच मी ठरवलं म्हणजे मामा बोलला ना की पालखी निघणार आहे तेव्हाच मी ठरवलं का मला तिसगावच्या पालखीत जायला नाही भेटलं. जरा तालमेल नाही झाला. त्याच्यामुळे तिसगावची पालखी म्हणजे सर्वात मोठी मानाची पालखी. तर त्या पालखीला नाही भेटलं जायला. तर त्याच्यामुळे बोललो आता मामांच्या पालखीला जायचंच आणि नवीन चॅनल ओपन करायचा. तन्मय म्हात्रे व्लॉग्स नवीन चॅनल ओपन करायचा ना. तिथं डेली व्लॉग आपले टाकायचा. फुल प्रयत्न करायचा. त्याच्यावर ऍक्टिव्ह राहायचा. फुल प्रयत्न करायचा. आणि असे नाही का याच चॅनलला आपण ऍक्टिव्ह राहू त्या चॅनलवर पण जाम ऍक्टिव्ह राहू. 26 जानेवारीला धमाका करायचा आहे. तर तेव्हापासून आपले व्लॉग तिथं पडत जातील. 3 वर्ष अगोदर आपली साईबाबांची पालखी निघाली होती
तेव्हा आपण तेव्हा व्लॉगिंगची आपण सुरुवात केली स्टार्टिंग मराठी व्लॉगिंगची. हिंदी व्लॉग पण होते या चॅनलला मी टाकायचो हिंदी व्लॉग, पण आता अनलिस्टमध्ये सेव्ह करून ठेवले. पब्लिश होते अगोदर पण आता अनलिस्टमध्ये सेव्ह केला. तर साईबाबांच्या पालखीला चाललेलो तेव्हा मी पहिला व्लॉग मराठी व्लॉग बनवलेला. आणि म्हणून बोलो आता जेव्हा एकविरीची पालखी आपली येईल तेव्हा, म्हणजे अचानक ठरलं की मामाने सांगितलं का पालखी आहे, तर तेव्हाच बोलो चला आत्ता नवीन चॅनल बनवू. आता तन्मय म्हात्रे व्लॉग्स मी वाट बघत होतो या क्षणाची, कधी मी दुसरा चॅनल ओपन करेन कधी भाई. परत एकदा बोलतात तो चॅनल आपण सोडणार नाही आणि पण चॅनल आपण सोडणार नाही. दोघांना फुल मेहनत घ्यायची. आपल्या पाठीमागे धडाकेबाज वडवली हा असं सुंदर असा ग्राउंड आहे. तर इथे खूप मोठ्या मॅची होतात आणि खूप खरंच सुंदर ग्राउंड आहे हा. आणि त्या साईडला शर्तींची पाठी बनली ना. आज शर्ती आहेत. प्रसाद आणि बाब्या आलता. जरा पॉवर बँकचा माझा इश्यू झाला आहे. इश्यू म्हणजे जी वायर आहे ना ती ढिल्ली बसते, त्याच्यामुळे चार्जिंग होत नाही ना. आता पण 30%च बॅटरी आहे आणि त्याच्यामुळे ते वायर चेंज करायचे, त्याच्यामुळे ते वायर घ्यायला गेले. आणि इकडे आज अड्डा आहे. ते बोलतात थांबतं का आजच्या दिवस थांब, शर्तींचा अड्डा कर आणि मग तुला सोडायला आहे तर रात्रीच्या स्टॉपला चालेल. बोलू ठीक आहे. बघा या साईडला जाम मोठी धावण लागले. आज शर्ती आहेत सरळगावला. तानाचा पंक्चर आहेत. आपल्याला दे वायर द्या आपली आणि जाऊ चल शर्तीनं. हां पॉवर बँक पहिले चेक कर. पहिले वायर मोबाईल आहे प्रॉपर सरळगावला आहोत आणि चार्जिंगचा झोल केला. आपली पॉवर बँक आहे ना झाल्या दिल्ली पर तरी ना. तर थँक्यू धन्यवाद. आतमध्ये काय आले दोन प्लेट दे बघू रे विनायक. गावच्या पुढे आपला नाश्त्याचा स्टॉप होता. तर मस्त समोसा खाला आणि आता परत चालत आपल्या पदयात्रेची शोभा वाढवण्यासाठी चाललो आहे. आता मुरबाडला आपला जेवणाचा स्टॉप असेल आणि आपण म्हशावरून जाणार आहोत. तर म्हशाची यात्रा पण आपल्याला बघायला भेटेल, पण जास्ती तिकडे जाऊ नाही शकतो. राम वडवलीला शर्ती आहेत आणि इथं टिनूदा भेटलेला आहे. गवशीत आले भाई. मशाला चालले, मशाला मना टाकून चालले ना बरोबर. तर आता इथं थांबलं हनुमान मंदिराच्या इथे सरगावच्या पुढे जरा हनुमान मंदिर नडईला थांबलोय आणि जा मग तू मशाला. आता काय तर आपली पोरा पण गेल्या आणि साहिल आणि बंटीला सगळी ती पण मशालाच चल ना. हा आराम करता तर तिथं आराम करू जरा आणि संत्री घेतले खायला. आता याच्यानंतर मुरबाडला स्टॉप आहे जेवणाचा. माऊली सेवकरी सगळ्याच आता टिळक नगरमध्ये आणि इकडे सर्व आता विश्रांती करतात आणि आता आपला जेवाचा स्टॉप आहे. माऊली काय बोलाल, कसं वाटलं चालून? एकदम मस्त मस्त. तुम्ही काय बोलाल माऊली? हे पोलीस होता का?
तर आता मस्त बघू, आराम करू आणि नंतर जेवायचं काय नियोजन आहे तर बघू आपण. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता मस्त जेवण वगैरे झालं आणि इकडं माऊली बरे आहेत ना सर्व? कसं वाटतं चालून सर्वांना? सर्व आता मस्त आराम करतात आणि सर्वांचे पाय दुखतात आणि इकडे विश्रांती करतात. काय बोलाल तुम्ही आज? काल मस्त माहिती दिली पालखीच्या बद्दल, आज काय बोलाल? बद्दल बोलायचं झालं तर आजचं नियोजन कसं झालं आजचं दुपारपर्यंत? आज पहिल्या दिवशी आपण जसं तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आता आपली तोंडली गावात वस्ती, आपले जे सहकारी आहेत मंगेश यांच्या जास्त आग्रह खाते आपण पालखी काढलेले. खूपच त्यांनी आग्रह केला. त्याचे आमचे 2 बालाटेंबे आणि दिलीप फर्डे ते जेवायला गेले. त्यांनी त्या लोकांनी जास्त फोर्स केल्यामुळे आपण पालखी जास्त म्हणजे मनावर घेतलं पालखी. नक्कीच नक्कीच. सेवाकारी पण खूप आहेत. आता इकडे कोण कोण सेवेकरी आहेत? तुम्ही सेवाकारी आहेत आणि सर्व सेवेकरी पालखीतला सर्व. नक्कीच नक्कीच. आम्ही निघालो तुम्ही काका माझे आईचे तुम्ही काका. तर चला आता आराम केला आणि आता निघालोय सर्व. माऊली सर्व निघाल्यात पुढच्या वाटेसाठी आपल्या. आता सगळी चहा प्यायला बसलं. टी टाइम झाले. टी टाइम अजून अर्धी पब्लिक मागे आहे आणि इकडे बघा सर्व माऊली आता घेतली ना पालखी. यात्रा इकडं पुढं आहे पुढं आणि आपला स्टॉप जरा मागे. आता काय माहित गावाचं नाव काय या तो माहित नाही. आता बघू पुढे गेल्यावर माहिती पडल. आणि या साईडला आपला स्टॉप आहे. चला सगळ्यांची आंधी फ्रेश वगैरे घेऊ म्हणजे आराम करायला भेटल, नाही तर मग पक्की चुंबली भरल. हे बघ हे चॅप्टर बा सगळ्यांची आंधी. तर आता जाऊ आपण पण आणि मस्त फ्रेश होऊ आणि म्हणजे नंतर आपल्याला टेन्शन नाही, चुंबरीमध्ये गर्दी घालायला लागणार नाही. तर चला. बघा गावाचं नाव काय? तोंडली. तोंडली. तर तोंडली हा गाव आहे, मग त्याच्या मागेच आहे. चला इथं मस्त थांबू आणि लाजलं आहे सगळी.
बाबा कायदेशीर हॉल आहे, कायदेशीर मस्त काम 25. पहिले फ्रेश होता, नंतर चुमरीमध्ये कोण झालं काय. तर मित्रांनो आता इकडे सर्वजण खाली झालाय आणि भजनाला गेलेत सर्व. आता आपण पण जाऊ भजनाला. मस्त भजन वगैरे केला, पक्की मजा आली. मी एक साईडलाच कोपऱ्यात बसलेलो ना, या साईडला बघा कशी पंक्ती. या भारी काम जाऊन बसायला फक्त आयता भेटतो. सगळी पंगत बसले, आता आपण बी जाऊन बसू. मामा कुठं आहे बघ, एकटा बसले, एकटा बसले. काय बोलता मोबाईल नेट फिरव. भावाचं जोडला बसतो आपण.
इथं 10 वाजता झोपायची 10:30 वाजता झोपायची तयारी केली. इकडे सेवाकारी आहेत ते सेवा करतात सर्व पालखीची. पण ही पोरं जाम इगाणी आहेत कोणीच झोपत नाही. 10:30 वाजता झोपण्या लागणार. लाईट बंद केली ना निश्चित वेगवेगळा आवाज करतात. तर खरंच आपण ब्लॉग इथेच एंड करू. आणि पालखीचं नियोजन पहिलंच वर्ष होता. एकदम अप्रतिम म्हणजे एकदम भारी नियोजन होता. एकदम परफेक्ट. पहिल्याच वर्षी ही पालखी आहे म्हणजे पालखीचं पहिलंच वर्ष. तर खरंच खूप भारी नियोजन होता पालखीचा आणि एकदम परफेक्ट. तर चला आता आपण झोपू. आणि हे काही झोपणार नाही मला माहिती आहे. झोपू नये मला ब्लॉग एडिट करायला लागेल. तर मी ब्लॉग एडिट करतो आणि भेटूया ना आता उद्याच्या ब्लॉगला भेटू. तो ब्लॉग पडणार आहे का नाही का मला माहीत नाही. आपण पाडायचा ट्राय करू उद्यापर्यंत. तर एडिटिंग बघायला भेटेल पण थंबनेल बघायला नीट नाही भेटणार. थंबनेलच गेम असते. पण आता काय करू जाऊन दे बोलता बोल. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगला. टाटा बाय बाय. जय एकविरा.